नीट यूजी परीक्षेमधल्या पेपरफुटीमध्ये लातूरच्या कॉलेजमधल्या माजी प्राध्यापक आणि एका क्लास चालकाला अटक करण्यात आली आणि त्यामुळे लातूरकर हादरलेले आहेत. कारण इथल्या शिक्षक आणि प्राध्यापकांनी अत्यंत मेहनतीनं गुणवत्तेचा लातूर पॅटर्न निर्माण केला होता. मात्र आता याच पेपरफुटीमुळे संशयाचं जाळं त्यावर निर्माण झालेलं आहे. पण 3 दशकांपूर्वी अस्तित्वात असलेला लातूर पॅटर्न वेगळा आहे आणि या घटनेनं त्याला डाग लागणार नाही असा विश्वास लातूरमधल्या काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. पाहूया गुणवत्तेच्या लातूर पॅटर्न पासून कोचिंगच्या पेपर फुटीपर्यंतचा हा रिपोर्ट. लातूरच्या शाहू कॉलेजच्या आवारात फलकावर गुणवंत मुलांचे शेकडो फोटो दिसतात. या कॉलेजमध्येच गुणवत्तेच्या लातूर पॅटर्नचा जन्म झाला. इथं शिकणारे 400 विद्यार्थी दरवर्षी नीट उत्तीर्ण होऊन MBBSला ॲडमिशन घेऊन डॉक्टर बनतात आणि 40-50 विद्यार्थी JEEत यश मिळवून IIT आणि NIT मध्ये प्रवेश घेतात. याशिवाय CET पास होऊन इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही शेकडोनी आहे. पण नीट पेपरफुटीत लातूरच्या क्लासचं नाव आलं आणि इथलं शैक्षणिक विश्व हादरलं. कोचिंग क्लासेसच्या या सगळ्या वातावरणात लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे. कारण नीट पेपरफुटीत जे घडलं तो काही लातूर पॅटर्न नव्हता, तर शाहू कॉलेजच्या पावलावर पाऊल ठेवून दयानंद कॉलेज आणि जिल्हाभरातल्या अन्य कॉलेजेसनी मेहनतीनं नावारूपाला आणलेला गुणवत्तेचा पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न. आता शाहू कॉलेजचा कॅम्पस विद्यार्थ्यांनी बहरलेला दिसतो. तिथं आधी उजाड माळरान होतं. गोपाळराव पाटील, जनार्दन वाघमारे यांनी बरेच परिश्रम घेतले. शिक्षकांनी गावागावात जाऊन मुलं गोळा केली, त्यांच्या राहण्या खाण्याची सोय केली, फी माफ करून पुस्तकं मोफत दिली, अभ्यासात कच्ची असलेली मुलं कॉलेजमध्ये आणली आणि त्या मुलांवर मेहनत घेऊन त्यांच्यातल्या गुणवत्तेला वाव दिला. तेव्हा लातूर पॅटर्न तयार झाला. राजर्षी शाहू कॉलेजचे माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव 50-55 वर्षापूर्वीचा तो काळ आठवताना काय सांगतात ऐका. हे फार कच्चे मुलं आहेत. याला 8वी पासून परत यांचे वर्ग परत घेऊ. रविवारी सुद्धा सुट्टी नाही, सणावाराची सुद्धा सुट्टी नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अजून सुट्टी नाही आमच्या कॉलेजला. अजून सुट्टी नाही. 50-55 वर्षापासूनची प्रथा सुरू झालेली आहे. अजूनही तुम्ही जाऊन बघू शकता की तिथं दसऱ्याला सुट्टी नाही, पाडव्याला सुट्टी नाही, 15 ऑगस्टला सुट्टी नाही, 26 जानेवारीला सुट्टी नाही, कसली सुट्टी नाही. गुणवत्तेवर शिक्षकांची निवड करायची. ट्युशनला कुणालाही परवानगी द्यायची नाही. संस्था चालकाने काही धोरणं अत्यंत चांगली घेतलेली होत. 1980ला पहिल्या प्रथम सायन्सचे 2 विद्यार्थी आणि एक कॉमर्सचा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत मेरिटमध्ये आले. तिथून मागे फिरून बघितलंच नाही. सुधारणा करत गेले. बोर्डात लिस्ट लागायची तेव्हा जास्तीत जास्त मुलं शाहू कॉलेजची असायची. 50 पैकी कॉमर्स शाखेत एखाद दुसरा अन्य कॉलेजचे, बाकी याच कॉलेजचे विद्यार्थी. सायन्समध्ये 50 गुणवान विद्यार्थ्यांच्या यादीत शाहू कॉलेजचे 22 ते 30 विद्यार्थी असायचे. आमचे बघून शाळा गावातले काही कॉलेजेस, दयानंद कॉलेज, इथल्या शाळा तुम्ही लातूरचेच आहेत, देशी केंद्र, केशवराज शाळा, त्यानंतर इथं अहमदपूरचं महात्मा गांधी महाविद्यालय, हे सर्वांनी याच्यातून प्रेरणा घेतली आणि त्यांनीही आपले निकाल उंचावले आणि एक लातूर जिल्ह्यामध्ये एक प्रकारची ही चळवळ सुरू झाली गुणवत्तेची. आणि याचा प्रसार सर्व महाराष्ट्रावर झाला. सुट्टीच्या दिवशी अथकपणे शिकवणारे शिक्षक, प्रचंड मेहनत घेणारे विद्यार्थी, यामुळे लातूर पॅटर्न राज्यात गाजला.
आम्ही सगळे मराठवाड्यातल्या अगदी छोट्या छोट्या गावांमधून आलेले जवळपास 500-700 विद्यार्थी त्या शाहू कॉलेजमध्ये होतो. आणि मला आठवतं की इतकं झोकून देऊन मुलं अभ्यास करायची की 2 लेक्चर्सच्या मध्ये जेव्हा एक शिक्षक जायचे आणि दुसरे शिक्षक यायचे, त्याच्यामध्येही सगळे मुलं पुस्तक रिव्हिजन करायची. आणि जेव्हा कॉलेजमधून निघायची तर मी बऱ्याचदा बघायचो की सायकलवरही मुलं काहीतरी बडबडत असायची. तर मी जेव्हा नवीन 11वीत होतो तर चौकशी केली तर मला हे कळलं की ही मुलं रिव्हिजन करतायत. म्हणजे इतका जराही वेळ न घालवता ते लगेच कॉलेज संपल्यावर अभ्यासाला लागायचे. मी जी रूम तिथे भाड्याने घेतली होती ती मागच्या वर्षी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्याची रूम होती. तर मला इतका आश्चर्याचा धक्का बसला की जेव्हा मी वॉशरूम मध्ये गेलो, टॉयलेटमध्ये गेलो, तेव्हा त्या टॉयलेटच्या मागेही त्याचे काही केमिस्ट्रीचे काही फॉर्म्युले किंवा फिजिक्सचे फॉर्म्युले, बायोलॉजीचे डायग्राम्स हे तिथे चिटकवलेले होते. सगळ्या ज्या खोल्या असायच्या, रूम्स असायच्या, मुलं खोल्यांमध्ये राहायचे, रूम्समध्ये राहायचे. तर त्या रूम्सच्या भिंतींवरही सगळ्या अशा प्रकारचे चार्ट्स आणि हे सगळं चिटकवलेलं असायचं. आणि एकमेकांशी जे मेसमध्ये किंवा इकडे तिकडे गप्पा व्हायच्या त्याही अभ्यासाबद्दलच व्हायच्या. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास हाच लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा श्वास असतो. आणि तेव्हाही होता आणि आजही आहे. तत्कालीन शिक्षण मंत्री विलासराव देशमुख यांनीच लातूर पॅटर्न हे नाव दिलं. तेव्हाही लातूर पॅटर्न म्हणजे मॅनेज पॅटर्न अशी शंका उपस्थित केली जायची. पुढे सीईटी आली, देशव्यापी नीट परीक्षा आली, तेव्हाही गुणवत्ता टिकून लातूर पॅटर्न म्हणजे खणखणीत गुणवत्तेचा आणि मेहनतीचा पॅटर्न आहे हे या कॉलेजेसनी आणि विद्यार्थ्यांनी सिद्ध केलं. लातूर पॅटर्नवर वर्षानुवर्षांपासून म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब शिक्षण मंत्री होते तेव्हा बोर्डाच्या मेरिटच्या मध्ये लातूरचे मुलं जास्त होती संख्येने. आणि त्यावेळेस सुद्धा पुण्या मुंबईचे कडल्या लोकांनी आक्षेप घेतला होता की हे शिक्षण मंत्री आहेत म्हणून इथली मुलं मेरिटमध्ये येतात. म्हणजे त्यावेळेसपासून अशा आपल्या लातूर पॅटर्नवर शंका व्यक्त केली जाते. आणि त्यातनंच जेव्हा ही MCQ टाईप सीईटीच्या परीक्षा आल्या त्यावेळी ही लोकच बोलत होती की आता बघूया हे कसं काय करतात. बोर्डामध्ये घोकमपट्टी करून मुलांना लिहिण्याचा सराव करून घेऊन मार्क मिळवून देतात. ह्या परीक्षेमध्ये खरंच त्यांना चॅलेंज आहे. पण जेव्हा ह्याही परीक्षेमध्ये ती गुणवत्ता सिद्ध झाली की मग बोलले की ही सीईटी सुद्धा म्हणजे काय बोर्डाच्याच पुस्तकावर आधारित असते आणि त्याच्यामुळं ह्यांना ते जमते. आता नीट आली आहे, जीई आली आहे, बघूया जीई आणि नीट मध्ये लातूरकर काय करतात. पण जेव्हा ह्या नॅशनल लेवलच्याही परीक्षेमध्ये आम्ही जेव्हा गुणवत्ता आमची सिद्ध केली त्यावेळी खऱ्या अर्थाने ह्या लातूर पॅटर्नवर जो आक्षेप घेत होता ते कमी होत गेला होता. लातूरमधल्या या कॉलेजमधले शिक्षक येताना घड्याळ बघून येतात, पण जाताना घड्याळ बघत नाही. रात्री उशिरापर्यंत शिकवतात. मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवण्याचे स्वप्न पाहणारे पालकही लातूरमध्ये येतात. मुलांबरोबर स्वप्न जगतात. कॉलेजमधले सगळे टीचर्स, पूर्ण फॅकल्टी एक्सपिरियन्स्ड आहे आणि नीट शिकवतात. क्लासमध्येच कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते आणि सतत विचारतात व्यवस्थित कळलंय का नाही. क्लासमध्येच अर्धे डाऊट्स क्लिअर होतात आणि जर डाऊट्स असतील किंवा लेक्चर मिस झालं असेल तर DSPची पण सुविधा आहे जिथे टीचर सोबत कम्युनिकेट करून सगळे डाऊट्स क्लिअर होतात. आणि प्रॅक्टिस खूप घेतली जाते क्वेश्चन्सची. मग वेगळ्या प्रकाराचे प्रश्न जे एक्झाम मध्ये येऊ शकतात. आणि दर रविवारी परीक्षा घेतली जाते ज्यामुळे आमची अजून छान प्रकारे प्रॅक्टिस होते आणि आम्हाला फायनल एक्झामसाठी कॉन्फिडन्स मिळतो. कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते. प्रत्येक चॅप्टरची असाइनमेंट, MCQ वगैरे, पुन्हा 4च्या नंतर इथं DSPची ही सुविधा असते. त्याच्यामुळं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात, काहीही अडचण येऊ देत नाही. पेपरमध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही झाला तर दुसऱ्या दिवशी वर्गात येऊन क्वेश्चनचे डाऊट विचारून घेतात. पेपर डिस्कशन होतं. त्यानंतर असाइनमेंट सॉल्व्ह करून घेतली जाते. असाइनमेंट सॉल्व्ह केली, त्यांची साईन घेतली जाते आणि DSP मध्ये बोलावून वैयक्तिक लक्ष देऊन मॉड्यूलचे सोडवले का नाही, मॉड्यूलचे थेअरी, मॉड्यूलचे MCQ यांचे
लेवल हार्ड लो टू हाय लेवलपर्यंत असतात. असर्शन रिझन, मॅच द कॉलम, MCQ, न्यूमॅरिकल्स हे खूप चांगल्या प्रकारे. मी CETची तयारी करत आहे. तर ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तर तिथे जास्त लॉजिकल थिंकिंग लागते. फिजिक्सचे, मॅथ्सचे अवघड असतात प्रॉब्लेम्स. ते सॉल्व्ह करण्यासाठी थोडं म्हणजे MCQची प्रॅक्टिस वगैरे लागते. ते सगळं कॉलेजमधून बेस पक्का करून घेतला जातो. इथेच 9 ते 5 कॉलेज होतं. सर्व विषयाचे 1-1 तास होतात आणि त्याच्यामुळे तिथेच सगळं MCQ, लॉजिकल थिंकिंगचं पण डेव्हलप होऊन जाते. त्याच्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप छान तयारी करून 1999 पासून CET प्रवेश परीक्षा आल्या तेव्हा बोर्डाची तयारी करून घेण्याची पद्धत आणि MCQ पॅटर्नमध्ये फरक होता. त्यामुळे कोचिंग क्लासेसचं महत्त्व वाढत गेलं. कदाचित स्पर्धेच्या मध्ये जी तीव्र कोचिंग मधली स्पर्धा निर्माण झाली त्यामध्ये तेव्हापासून हे मॅनिप्युलेशन करण्याचे प्रकार वाढत गेले असावेत. पण खरा लातूर पॅटर्न हे कॉलेजेसमध्ये आणखीनही आहे. आमच्या कॉलेजमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही म्हणजे इतकी प्रचंड मेहनत घेतो की एकही दिवस सुट्टी नाही. कुठल्याही कॅलेंडर मधली कोणतीही सुट्टी आम्ही घेत नाही. अगदी रविवारी सुद्धा इथं मुलं परीक्षेच्या निमित्ताने म्हणा किंवा एक्स्ट्रा क्लासच्या निमित्ताने म्हणा असतात. म्हणजे अगदी तुम्ही असं म्हणू शकता की एकदा 11वीत आला की ही परीक्षा झाल्याशिवाय जी टार्गेटेड परीक्षा आहे ती झाल्याशिवाय जातच नाही. कित्येक मुलांनी 6-6 महिने 8-8 महिने झाला आपल्या पालकांचे चेहरे बघितलेले नाहीत. आता या प्रसंगामध्ये दुर्दैवाने लातूरचं कनेक्शन त्या ठिकाणी आढळलं आणि त्याच्यामुळं त्या 1-2 एपिसोडमुळं पूर्ण लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेला नाव ठेवणं हे योग्य नाही. शिक्षणाच्या या लातूर पॅटर्ननं लातूरचं अर्थकारणही बदललं. 8वी पासून फाउंडेशन कोर्स सुरू झाले. मुलं शिकायला आली. अनेक पालक मुलांना घेऊन लातूरला स्थलांतरित झाले. त्यातून आता वार्षिक 350 ते 400 कोटींची उलाढाल होते. आता तसा मायग्रेशन जर क्राऊड बघितला तर 50,000 ते 75,000 पर्यंतचा मायग्रेशन पॉप्युलेशन आपण लातूरमध्ये आहे असं म्हणू शकतो. आणि राहिला फक्त स्टुडंटचा मायग्रेशन रेट, तर मला वाटतं की लातूरमध्ये मोठे 10 नामांकित इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे त्यांचा क्लेम असा असतो की आमच्याकडे 11वी आणि 12वीला घेऊन एक 10,000 स्टुडंट आहेत. सो ते 10,000 जरी स्टुडंट म्हणलं तर तुमच्याकडे 1 लाख पॉप्युलेशन स्टुडंटची संख्या आहे लातूरमध्ये. प्रत्येक स्टुडंटच्या पाठीमागे कदाचित पालकाला 1,75,000 ते 2 लाख रुपये खर्च येत असावा. आता आपण जर 1,75,000 ते 2 लाख खर्च मल्टिप्लाय बाय 70,000 ते 80,000 स्टुडंट जरी म्हणालात तर मला असं वाटतं की लातूरचा अर्थव्यवहार हा फक्त लातूर पॅटर्नमुळे 350 ते 400 करोडचा असावा. मला असं म्हणायचं की जेव्हा पॅरेंट्स हे 8वी 9वी 10वी पासूनच मायग्रेट करतात तर इथे लातूरमध्ये त्यांना घरं सुद्धा बघावी लागतात. कदाचित इथलं रेंट लातूरमध्ये जे रेंट आहे चालू ते आणि पुण्याच्या 2 BHKचं रेंट इक्वलच असावं असं मला वाटतं, कारण डिमांड तेवढी आहे लातूरमध्ये. शाहू महाविद्यालयानं अत्यंत मेहनतीनं गुणवत्तेला प्रोत्साहन दिलं आणि यशाचा लातूर पॅटर्न तयार केला. त्यांच्या प्रेरणेनं जिल्ह्यातील अन्य महाविद्यालयांनी त्यांचं अनुकरण केलं. आता नीट पेपरफुटीच्या निमित्तानं हा पॅटर्न बदनाम होऊ नये अशी लातूरकरांची अपेक्षा आहे. अशा पद्धतीच्या ह्या काही ज्या गोष्टी घडल्या म्हणजे त्याला दुर्दैवच म्हणू शकतो. त्यामध्ये लातूरचं नाव प्रामुख्याने येत आहे आणि त्याच्यामुळं परत या आमच्या पॅटर्नबद्दल शंका निर्माण होतीये. पण मी सांगतो की कोचिंग पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न नाही आहे. यावर शंका घेऊन प्रामाणिक विद्यार्थ्यांनी जी 2 वर्ष 3 वर्ष मेहनत घेतलेली आहे, कृपया त्या विद्यार्थ्यांना हिणवू नका. त्यांच्या त्या मेहनतीवर शंका निर्माण करू नका. खरोखरच अत्यंत प्रामाणिकपणे या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्या इथं पालक कट्टा आहे. म्हणजे नुसता विद्यार्थी जगत नाही, 2 वर्ष पालक त्याच्याबरोबर जगतात. हे सगळे स्वप्न त्यांनीही आपलं सर्वस्व पणाला लावून आलेले आहेत पालक इथं. आणि पालक, विद्यार्थी, त्याचे भाऊबंद ह्या सगळ्यांनी भावनिक दृष्ट्या याच्यामध्ये गुंतलेले आहेत.
विद्यार्थी जरी एकटा समोर दिसत असला तर याच्या माग आमच्यासारखे शिक्षक, संस्थाचालक लातूरमधले आणि पालक या सगळ्यांची त्याच्यामध्ये मेहनत आहे. त्या मेहनतीवर मला विनंती आहे की एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळं त्याला बदनाम करू नका, त्याच्यावर शंका निर्माण करू नका. लातूर पॅटर्न इथल्या संस्थाचालक आणि शिक्षकांच्या प्रचंड मेहनतीचं फळ आहे. आधी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकणारा लातूर पॅटर्न, त्यानंतर नीट जेईईत यश मिळवून देणारा लातूर पॅटर्न, कोचिंग क्लासच्या मायाजालात लातूरच्या महाविद्यालयांचा लातूर पॅटर्न निश्चितच वेगळा आहे. श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर.